शनिवार 18 जुलै सकाळी 7 ते 7:15 ची वेळ होती। दिल्लीच्या जंतर मंतरवर साध्या वेशातलं दिल्ली पोलिसांचं पथक पोहोचलं। हे पथक थेट स्टेजवर गेलं। यातल्या काही पोलिसांनी हातातल्या पांढऱ्या चादरी उघडल्या, सोनम वांगचुक जिथं आंदोलनाला बसले होते त्यांच्या भोवती धरल्या आणि काय घडतंय हे समजायच्या आतच वांगचुक यांना पांढऱ्या चादरीत टाकून आंदोलनाच्या स्टेजवरनं खाली आणण्यात आलं। हे सगळं फक्त काही सेकंदात घडलं। त्यानंतर वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार केल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। दिपके यांनी पोलिसांच्या कारवाईनंतर थेट नरेंद्र मोदी यांना लक्ष करत त्यांचा उल्लेख हुकुमशाह असा केलाय। पण आंदोलनाच्या 21व्या दिवशी झालेल्या या कारवाईआधी नेमकं काय घडलं? मोबाईल जॅमर, सिक्युरिटी ड्रिल आणि पोलिसांची बदली, शुक्रवारी रात्री नेमकं घडलं काय? सध्या आंदोलन स्थळावरची परिस्थिती आहे काय? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 28 जूनला सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर आमरण उपोषणाला सुरुवात केली। नीट पेपर फुटीची चौकशी व्हावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि लडाखचा 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करावा अशा मागण्या घेऊन वांगचुक यांनी आंदोलनाला सुरुवात केली। त्यांच्यासोबत कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते। 20 दिवसांमध्ये आंदोलनाला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला। पहिल्या दिवशी असलेली गर्दी ओसरत गेली। वांगचुक यांनी आमरण उपोषण मात्र सुरूच ठेवलं होतं। त्यांची प्रकृती खालावत चालली होती, पण मागच्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांमधल्या अनेक नेत्यांनी आंदोलन स्थळी जात सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांची भेट घेतली, त्यांना पाठिंबा देखील जाहीर केला। पण सरकारच्या वतीने मात्र अजूनपर्यंत कोणीही आंदोलन स्थळी गेलं नव्हतं। वांगचुक आणि इतर आंदोलकांशी चर्चा झाली नव्हती। त्यात 20 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। त्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीनं संसदेवरती मोर्चा काढणार आहे अशी घोषणा केलेली आहे। त्यात वांगचुक यांचं वजन तब्बल 9.5 किलोने कमी झालं होतं। त्यामुळे सरकार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं। अशातच 18 जुलैच्या सकाळीच आंदोलन स्थळी जात पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचललं आणि थेटपणे सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। आता शनिवारी सकाळीच ही कारवाई झाली असली तरी त्याची तयारी शुक्रवारी रात्रीच सुरू झाली होती। 30 सेकंड्स प्लॅन या नावाने या संदर्भातल्या घडामोडी शुक्रवारी सकाळी सुरू झाल्याचं सांगण्यात येते। केंद्रीय गृह मंत्रालयानं अचानक दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलच्छा यांना पदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी अनुराग कुमार यांची नियुक्ती केली। गोलच्छा यांना जंतर मंतरवर सुरू असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन व्यवस्थित हाताळता न आल्यानं त्यांना पदावरून हटवण्यात आलं अशी बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली। दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनुराग कुमार यांनी स्पेशल कमिशनर रँकच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतरच वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्याचं प्लॅनिंग सुरू झालं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात आधी कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यांचं रुटीन डिस्कस करण्यात आलं। तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की सकाळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे वॉशरूमला जातात तेव्हा वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचलण्यात येऊ शकतं आणि त्यानुसारच पुढचा प्लॅन आखण्यात आला। या प्लॅननुसार शुक्रवारी रात्री 11 वाजता नवी दिल्लीच्या सगळ्या स्टेशन हाऊस ऑफिसर्सना एक मेसेज पाठवण्यात आला। शनिवारी सकाळी एक सिक्युरिटी ड्रिल घेण्यात येईल, त्यासाठी सगळ्या एसएचओने पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला पहाटे 3 वाजता पोहोचावं आणि येताना आपल्यासोबत 10 पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन यावं। या प्लॅननुसार जेव्हा हे पोलीस अधिकारी मध्यरात्री 3 वाजता पोहोचले तेव्हा सगळ्यांना एकत्रित करून मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। तिथं नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी पोलिसांना सगळा प्लॅन समजावून सांगितला। त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना तुम्हाला सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवायचंय, पण त्यासाठी अभिजित दिपके हे आंदोलन स्थळापासून कधी लांब जातात यावरती लक्ष ठेवा। ते लांब गेल्यावरच आपल्याला ही कारवाई करायची आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त 30 सेकंदांचा वेळ आहे। या 30 सेकंदात आंदोलन स्थळी जात वांगचुक यांना ताब्यात घ्यावं लागेल। जंतर मंतर जवळच्या केरळ हाऊस जवळ एक ॲम्ब्युलन्स पार्क केलेली असेल, तिथे वांगचुक यांना आणावं लागेल असा हा 30 सेकंडचा प्लॅन होता। पोलिसांनी या सगळ्या प्लॅन बद्दल प्रचंड गुप्तता पाळली होती। मागच्या वेळी जेव्हा सीजेपीने आंदोलन केलं होतं तेव्हा ते रोखण्याबद्दलचा पोलिसांचा प्लॅन आधीच बाहेर आला होता। तेव्हा सगळ्याच पोलिसांना दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयात बोलवून याबद्दल माहिती देण्यात आली होती। पण यावेळी फक्त ठराविक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनाच या प्लॅन बद्दल माहिती देण्यात आली होती।
पार्लमेंटमध्ये सिक्युरिटी ड्रिल आहे असं सांगून जमा झालेल्या पोलिसांना नेमून दिलेल्या वेळेमध्ये जंतर मंतरवरचं आंदोलन स्थळ गाठण्यास सांगण्यात आलं. साध्या वेशातले पोलीस सिक्युरिटी ड्रिलचं कारण सांगूनच आंदोलनस्थळी गेले. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना सुद्धा त्यांच्या प्लॅनची काहीच कल्पना नव्हती. सकाळी 6:30 ते 7च्या सुमारास आंदोलनस्थळी पोहोचलेले साध्या वेशातले पोलीस अलर्ट झाले. अभिजित दिपके वॉशरूमसाठी जाण्याची वेळ त्यांनी हेरली. दिपके आंदोलन स्थळापासून बाजूला गेल्यानंतर लगेचच आंदोलन स्थळावर मोबाईल जॅमर लावण्यात आले. साध्या वेशातले पोलीस हातामध्ये पांढऱ्या चादरी घेऊन स्टेजवर गेले. जिथं सोनम वांगचुक झोपले होते त्या गादीला या साध्या वेशातल्या पोलिसांनी घेराव घातला आणि काही सेकंदामध्येच वांगचुक यांना पांढऱ्या चादरीत टाकण्यात आलं आणि उचलून आंदोलन स्थळावरनं बाहेर नेण्यात आलं. आधीच तैनात असलेल्या अँब्युलन्समधनं त्यांना सफदरजंग रुग्णालयाच्या दिशेने नेण्यात आलं. शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेलं हे प्लॅनिंग प्रत्यक्षात आलं ते फक्त काही मिनिटांमध्येच. आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई इतक्या वेगाने केली की फक्त 2 मिनिटात पोलीस येऊन वांगचुक यांना घेऊन सुद्धा गेले. त्यात पांढऱ्या पडद्यांच्या मागे नेमकं काय घडलं हे कोणालाही समजलं नाही. पण शुक्रवारपासून फक्त पोलिसांच्या पातळीवरतीच घडामोडी घडत नव्हत्या. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी शुक्रवारी वांगचुक यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी वांगचुक यांना उपोषण सोडण्याबद्दल विनंती सुद्धा केली. पण वांगचुक उपोषणावरती ठाम राहिले. शुक्रवारी रात्री 11:15 वाजता अभिजित दिपके यांनी एक्स वरती पोस्ट करत गंभीर असा आरोप केला. काही गुंडांनी जंतर मंतरवर सोनम सरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती एक वस्तू फेकण्यात आली, पण सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. मी काही दिवस आधीच म्हणालो होतो की आंदोलन अस्थिर करण्यासाठी काही लोकांना जंतर मंतरवर पाठवलं जाईल. तशी माहिती मला पोलीस सूत्रांनीच दिली होती. जर सोनम सरांना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल, कारण आंदोलन अस्थिर करण्याचा प्लॅन स्पष्टपणे दिसून येतोय असा दावा अभिजित दिपके यांनी केला होता. त्यानंतर लगेचच सकाळीच पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झालीय. सोनम वांगचुक यांना आता दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नी गीतांजली सध्या त्यांच्या सोबत आहेत. गीतांजली यांनी माध्यमांशी बोलत असताना माझ्या किंवा सोनम यांच्यावर मागचे 20 दिवस उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय सोनम यांना तोंडावटे काहीही खायला देऊ नये अशी मागणी केली आहे. त्यामुळे सोनम वांगचुक आता हॉस्पिटलमधून देखील उपोषण सुरू ठेवणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. सफदरजंग हॉस्पिटलमधल्या मेडिकल ऑफिसर्सने माध्यमांना दिलेल्या स्टेटमेंटनुसार वांगचुक हे सध्या स्टेबल आहेत, पण प्रदीर्घ उपोषणामुळे डिहायड्रेशनमुळे त्यांना अशक्तपणा आलेला आहे. आता सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर आंदोलनस्थळी अभिजित दिपके यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी हुकुमशाह आहेत, एवढा वाईट पंतप्रधान झाला नाही. धर्मेंद्र प्रधान तुमचे कोण लागतात? धर्मेंद्र प्रधान यांना एवढं का वाचवलं जात आहे? सरकार किती निर्लज्ज आहे हे सांगणं गरजेचं आहे. सोनम सरांना जायचं नव्हतं, त्यांना शिवीगाळ केली. केवळ धर्मेंद्र प्रधानांचीच नाही तर नरेंद्र मोदींनी देखील राजीनामा द्यावा. मोदींमुळे पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा अपमान झालाय. तुम्हाला आव्हान आहे, आपापल्या शहर गावात आंदोलन सुरू करा. एक आंदोलन मोडाल तर देशभरात जंतर मंतर करू. गावागावात महात्मा गांधी बाबासाहेबांचा फोटो लावून आंदोलन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, 20 जुलैचा मोर्चा होणारच, मागे हटणार नाही. आज घरातनं बाहेर पडला नाही तर या देशाचं काहीही होऊ शकत नाही असा इशारा त्यांनी भाषणातनं दिलाय. त्यामुळे आता नेमकं आंदोलनस्थळी काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल. पोलिसांचा प्लॅन, सिक्युरिटी ड्रिलच्या आडून केलेली कारवाई याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या आंदोलनाबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.